हुकूमत रोटी रोजी फर्ज मोहब्बत। विद्यार्थ्यांना टीचर करणाऱ्या सरकारचा दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय। पोलीस प्रशासनाने आणि भारत सरकारने मिळून आंदोलनकर्त्यावर प्रचंड असा अमानुष्य लाठी हल्ला केला की या लोकशाहीमध्ये शासनानं असं करणं याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। विद्यार्थी हा कुठल्या पक्षाचा नसतो, कुठल्या जातीचा नसतो, कुठल्या धर्माचा नसतो। भारत सरकारनं हे विचार केलं पाहिजे, ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे तो देश तरुण बनला जातो, ज्या देशात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तो तरुण देश सुशिक्षित बनला जातो। तो त्याच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असताना या ठिकाणी स्वतःच्या सरकारी बळाचा वापर करून, हुकुमशाहीचा वापर करून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातो, तो लाठीचार्ज हा लोकशाहीला काळिमा फासणार आहे। लोकशाही या देशात जिवंत राहिली आहे का हुकुमशाहीची ही पाळेमुळं रोवण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून केलं जातं आहे, याचा विचार शासनाने आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा करायचा विचार आहे। का लोकशाही ही टिकलीच नाही असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। याच्या शासनाने याची दखल नाही घेतली, यापेक्षा तीव्र आंदोलन करून शासनाला जाब विचारून हे सरकार खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असं या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो। विद्यार्थ्यांचे संवैधानिक मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला सरकारने हुकुमशाही पद्धतीने हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि देशाला संविधानाला धोका पोचण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। या संविधानिक पद्धतीने आंदोलन करत आहेत, पण हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी या देशातील मोदी सरकार त्यांच्यावरती प्राणघातक हल्ले करत आहेत। तर हे हल्ले थांबले पाहिजे आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे। तर आता आम्ही तर म्हणतो त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्याऐवजी या नरेंद्र मोदीचाच राजीनामा मागितला पाहिजे। लोकशाहीचा कुठेतरी हा अनादर करून हुकुमशाही चालवण्याचा जो प्रयत्न चालू आहे सरकारकडून, हा आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली, पण लोहारा परिसरातील RPI असेल, CJP असेल, सर्वच पक्षाचे, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांच्या, शिवसेना या सर्वच पक्षाच्या लोकांनी आणि वंचित बहुजन आघाडीने मिळून आम्ही हा लोहारा तालुका व लोहारा परिसर पूर्ण या ठिकाणी बंद केलेला आहे।